अहो मला तर वाटते ना आपली दोन्ही मुलं यावेळी पहिला नंबर काढणार. मला तर बाबा खात्री आहे. हो ना, अगदी बरोबर बोललीस. मला पण खात्री आहे दोघं जण एक नंबर काढतील. जय, तुझा जर यावेळी फर्स्ट क्लास आला ना तुझ्या सर्व मित्रांना आपण किंडर जय वाटू. मी मम्मीला कसं सांगू यावर्षी माझा पेपर चांगला नाही गेलाय. पार्थवी, यावेळेस जर तू फर्स्ट क्लास काढलास ना तर मी तुला तुझ्या आवडीची सायकल घेणार. पण पप्पा मला सायकल नकोय. असं कसं? चांगले मार्क्स मिळवलेस आणि फर्स्ट क्लास काढलास, गिफ्ट तर घ्यावंच लागेल. आता पप्पांना कसं सांगू की यावेळेस माझे सगळे पेपर हार्ड गेले. अजून कुठे दोघं जण राहिलीत? केव्हाच मी वाट बघते रिझल्ट कधी घेऊन येतील. एकदाचा रिझल्ट फर्स्ट क्लासचा माझ्या हातात पडला की मी पेढे वाटायला मोकली ना. अहो यावेळी तर ना आपण अख्ख्या आळीला पेढे वाटू. हो हो तर चालेल ना. अरे वा, आलीत. द्या द्या रिझल्ट द्या. हे का? यात तर तुम्हाला दोघांना सी ग्रेड मिळाला. मम्मी यावेळी आमच्याकडून कमी अभ्यास झाला आणि म्हणून कमी मार्क मिळाले. पण याच्या पुढे आम्ही खूप अभ्यास करू आणि खूप चांगले मार्क मिळतील. हो मम्मी. आता मी लोकांना काय तोंड दाखवू? स्वाती, तुझ्या एक लक्षात आलं का? त्यांना कमी मार्क मिळाले, त्यांच्याकडून कमी मेहनत झाली आणि ह्याची त्यांना जाणीव आहे. हीच खूप मोठी गोष्ट झाली. अगं आजकालच्या स्पर्धेच्या युगात आपण मुलांवर आपल्या अतिरिक्त अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर टाकतो आणि होतं काय, त्या ओझ्याखाली ती दबली जातात, त्यांचा हिरमोड होतो. त्याच्या उलट त्यांना मुक्तपणे अभ्यास करू दे, त्यांच्या मनाप्रमाणे अभ्यास करू दे, त्यांच्या कॅपॅसिटीप्रमाणे त्यांना अभ्यास करू दे. बघ, एक दिवशी ते नक्की यश मिळवतील आणि तुझ्या अपेक्षा पूर्ण करतील. हो, चुकी आपली सुद्धा आहे. मी बाहेरच्या जगाशी स्पर्धा करण्यासाठी त्यांच्यावर अपेक्षांचं ओझं ठेवलं. ह्या अपेक्षाच्या ओझ्यानेच ते दबले गेले. पण यापुढे त्यांना मुक्तपणे शिकू दे, कोणताही दबाव न घेता. हो मम्मी, यापुढे आम्ही खूप मेहनत घेऊ. हो, यापुढे तुमच्यावर कोणताही दबाव नसेल, पण अभ्यास करायचा आणि पेढे तर पाहिजेतच.